ओळखतो। 1 जुलै 1935 रोजी पंढरपूर येथे त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील भाऊ नारायण गावकर हे प्रसिद्ध तमाशा कलाकार होते। त्यामुळे लहानपणापासूनच विठाबाईंचे आयुष्य रंगमंचाशी जोडले गेले। बालवयातच त्यांनी तमाशा फडात काम करण्यास सुरुवात केली। शालेय शिक्षण फारसे झाले नाही, पण रंगमंच हेच त्यांचे विद्यापीठ ठरले। त्या काळात तमाशा कलाकारांचे जीवन अत्यंत कठीण होते। एका गावातून दुसऱ्या गावात बैलगाडीने प्रवास, खुल्या मैदानात कार्यक्रम, कमी सुविधा आणि आर्थिक अस्थिरता हे त्यांच्या आयुष्याचा भाग होते। अनेकदा पाऊस, वादळ किंवा उन्हाची पर्वा न करता कलाकारांना कार्यक्रम करावे लागत असत। विठाबाईंच्या लावण्या प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करत। त्यांच्या सादरीकरणात केवळ नृत्य नव्हते, तर अभिनय, भावभावना आणि लोकजीवनाचे दर्शन होते। त्यांचा आवाज, मंचावरील आत्मविश्वास आणि संवाद फेक यामुळे त्या इतर कलाकारांपेक्षा वेगळ्या ठरत। त्यांनी सादर केलेल्या अनेक लावण्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा भाग बनल्या। त्यांच्या कार्यक्रमांना हजारो लोकांची गर्दी होत असे। अनेक गावांमध्ये लोक फक्त विठाबाईंचा तमाशा पाहण्यासाठी रात्रभर जागत असत। परंतु विठाबाईंच्या आयुष्यातील सर्वात प्रसिद्ध घटना त्यांना अमर करून गेली। त्या 9 महिन्यांच्या गर्भवती असतानाही तमाशाचा कार्यक्रम करत होत्या। कार्यक्रमादरम्यान त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या। रंगमंचा मागे त्यांनी बाळाला जन्म दिला। काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्या पुन्हा मंचावर आल्या आणि उर्वरित कार्यक्रम पूर्ण केला। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला। कलेसाठीचे असे समर्पण क्वचितच पाहायला मिळते। त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना देशभरातून सन्मान मिळू लागले। भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांचा गौरव करण्यात आला। महाराष्ट्र शासनानेही त्यांच्या योगदानाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले। प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही विठाबाई साधेपणाने जगल्या। त्यांना लोकांमध्ये मिसळायला आवडत असे। त्यांच्यासाठी प्रेक्षक हेच सर्वात मोठे बक्षीस होते। टाळ्यांचा कडकडाट आणि लोकांचे प्रेम हेच त्यांचे खरे धन होते। मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलली। वाढते वय, बदलणारा काळ आणि आर्थिक अडचणी यामुळे त्यांना संघर्ष करावा लागला। एकेकाळी हजारोंची गर्दी खेचणाऱ्या कलाकाराला शेवटच्या काळात आर्थिक समस्यांना सामोरं जावे लागले। तरीही त्यांनी कलेवरील प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही। 15 जानेवारी 2002 रोजी या महान कलाकाराचे निधन झाले। त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रभरातून शोक व्यक्त करण्यात आला। पण कलाकार शरीराने जातो, कला मात्र अमर राहते। विठाबाईंच्या बाबतीत हे अगदी खरे ठरले। आज त्यांच्या जीवनावर चित्रपट बनत आहेत, संशोधन केले जात आहे आणि नव्या पिढीला त्यांच्या संघर्षाची ओळख करून दिली जात आहे। अनेक लावणी कलाकार त्यांना आपला आदर्श मानतात। महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या स्मृतीला जिवंत ठेवत आहे। विठाबाईंची कहाणी आपल्याला शिकवते की यश मिळवण्यासाठी केवळ प्रतिभा पुरेशी नसते, त्यासाठी अथक मेहनत, संकटांशी लढण्याची तयारी आणि आपल्या कामावर निस्सीम प्रेम असणे आवश्यक असते। तमाशाच्या रंगमंचावरून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही लाखो लोकांना प्रेरणा देते। म्हणूनच विठाबाई नारायण गावकर हे नाव केवळ एका कलाकाराचे नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे। ही होती तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर यांची प्रेरणादायी, संघर्षमय आणि इतिहास घडवणारी कहाणी। व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण डॉक्युमेंटरींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।